मुली आणि महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणामधील आरोपी जेफ्री एप्स्टीनकडील 68 फोटो आता समोर आले आहेत। त्यामुळे जगभरात खळबळ माजली आहे। अमेरिका हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या डेमोक्रॅट्सनी हे फोटो सार्वजनिक केले। त्यामध्ये काही दिग्गज राजकारणी, उद्योजक आणि प्रभावशाली व्यक्तींचा समावेश आहे। महत्त्वाची बाब म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भारतावर देखील त्याचा परिणाम होणार असा पुनरुच्चार केलाय। एप्स्टीन फाईल्समधून नेमकं काय समोर आलंय पाहूयात। जेफ्री एप्स्टीनच्या मालमत्तेतून 68 फोटोंचा खुलासा। जेफ्रीचे जगभरातील बड्या हस्तींशी संबंध। बिल गेट्स आणि सर्गेई ब्रिनचे तरुणींसोबतचे फोटो। चव्हाणांच्या दाव्यानुसार भारतावर काय परिणाम? अमेरिकन हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या डेमोक्रॅट सदस्यांनी गुरुवारी जेफ्री एप्स्टीनच्या मालमत्तेतून मिळालेल्या 68 नव्या फोटोंचा खुलासा केलाय। जेफ्री एप्स्टीनचे जगभरातील प्रभावशाली व्यक्तींशी असलेले संबंध उघड करणं हा यामागचा उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे। हे फोटो हाऊस ओव्हरसाईट कमिटीनं एप्स्टीनच्या मृत्यूपूर्वी 2019 मध्ये जप्त केलेल्या 95,000 छायाचित्रांच्या संग्रहातून घेतले आहेत। जाहीर केलेल्या फोटोमध्ये एप्स्टीन अनेक धनाढ्य आणि प्रभावशाली व्यक्तींसोबत अनेक सामाजिक कार्यक्रमात दिसतोय। यात मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स, चित्रपट निर्माता वुडी ॲलन, गुगलचे सहसंस्थापक सर्गेई ब्रिन, तत्वज्ञ नोम चॉम्स्की आणि ट्रम्प यांचे माजी सल्लागार स्टीव्ह बॅनन यांचा समावेश आहे। यापैकी काही फोटोंमध्ये बिल गेट्स हे काही तरुणींसोबत दिसतायत। न्यूयॉर्क टाइम्समध्ये कॉलम लिहिणारे डेव्हिड ब्रुक्सही या फोटोत दिसतायत। यावर न्यूयॉर्क टाइम्सनं स्पष्टीकरण दिलंय। ब्रुक्स हे 2011 मध्ये एका डिनरमध्ये सहभागी झाले होते, जे त्यांच्या कॉलमसाठी माहिती गोळा करण्यासाठी आयोजित करण्यात आलं होतं। त्यांचा एप्स्टीनशी यापूर्वी किंवा नंतर कधीही संपर्क आला नव्हता। या फोटोतून कोणत्याही व्यक्तीनं गुन्हा केलाय असा अर्थ होत नसल्याचं डेमोक्रॅट्सनी स्पष्ट केलंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका विधेयकावर स्वाक्षरी केल्यावर हा खुलासा करण्यात आलाय। तसंच न्याय विभागाला एप्स्टीन आणि घिस्लेन मॅक्सवेल या प्रकरणातील फाईल्स सार्वजनिक करण्याचे आदेश दिले आहेत। काही फोटोंमध्ये व्लादिमीर नोबोकोवच्या लोलिता या कादंबरीतील उतारे तरुणींच्या शरीरावर लिहिलेले पाहायला मिळत आहे। एका फोटोमध्ये तरुणीच्या छातीवर कादंबरीच्या सुरुवातीच्या ओळी लिहिल्यात, तर दुसऱ्या छायाचित्रात तिच्या पायावर एक उतारा लिहिलेला दिसतोय आणि बाजूला लोलिता पुस्तकाची प्रत ठेवली आहे। एप्स्टीनकडून रशिया, युक्रेन, दक्षिण आफ्रिका आणि लिथुआनिया यासारख्या देशांचे पासपोर्ट आणि व्हिसा तसंच काही ओळखपत्र मिळाली आहेत। याशिवाय एका अज्ञात व्यक्तीसोबत झालेल्या चॅटचे स्क्रीनशॉटही जाहीर झाले आहेत। या मेसेजमध्ये मुली पाठवण्याची आणि प्रति तरुणी $1000 इतकी किंमत ठरवण्याची चर्चा आहे, ज्यात रशियातील 18 वर्षीय मुलीचा उल्लेख आहे। कारण अमेरिकेत सगळं काही चालतं, खूप लिबरल सोसायटी आहे, पण बाल यौन शोषण ते सहन करत नाही। आणि त्यामुळे 101 मुलींनी जेव्हा तक्रार केली तेव्हा ते प्रकरण खूप गंभीर झालेलं आहे। आणि त्या बाबतीतली माहिती 19 नोव्हेंबरपासून 1 महिन्याच्या आत म्हणजे 19 डिसेंबरपर्यंत प्रकट होईल। आणि तिथल्या सोशल मीडियावर काही नावं आहेत, आपण जी उघड नावं झाले त्यामध्ये बिल गेट्स आहेत, बिल क्लिंटन आहेत, स्वतः डोनाल्ड ट्रम्प आहेत, अमेरिकेचे राजपुत्र प्रिन्स अँड्रू आहेत। त्यांनी तर जो कबूलच केलेलं आहे की आमच्या चुका झाल्या, हे करायला नको होतं। आणि आणखी कोण आहे त्यामध्ये, तर त्यामध्ये काही नावं जी असतील त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील। फाईन, पण त्याच्यात भारतीय काही नावं आहेत, काही नावं आहेत, अशी चर्चा अमेरिकेतल्या सोशल मीडियावर चालू आहे। नावं पुढे आलेली आहेत। त्याच्यात 3 खासदार, आजीबाजी खासदार 3 तर आहेत, आणखी किती असतील माहित नाही। या फोटोंचा खुलासा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्वाक्षरी केलेल्या कायद्याच्या पार्श्वभूमीवर झालाय, ज्यात न्याय विभागाला एप्स्टीन आणि घिस्लेन मॅक्सवेल यांच्या प्रकरणातील फाईल्स आजपर्यंत सार्वजनिक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। यापूर्वी जाहीर झालेल्या छायाचित्रांमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प आणि ब्रिटनचे प्रिन्स अँड्र्यू हे दिसले होते। एप्स्टीनशी संबंधांमुळे प्रिन्स अँड्र्यूची या वर्षीच्या सुरुवातीला शाही पदवी काढून घेतली होती। जेफ्री एप्स्टीन हा अमेरिकेतील धनाढ्य वित्तीय गुंतवणूकदार होता। त्याचे जगभरातील नेते, राजकारणी, उद्योगपती आणि हॉलिवूड सेलिब्रिटींसोबत संबंध होते। 2005 मध्ये त्याच्यावर अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचा आरोप झाला होता।
2008 मध्ये त्याला दोषी ठरवून 13 महिन्यांची शिक्षा झाली. 2019 मध्ये अल्पवयीन मुलींच्या सेक्स ट्रॅफिकिंगच्या आरोपाखाली त्याला पुन्हा अटक झाली. पण न्यायालयीन प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच न्यूयॉर्कच्या तुरुंगात त्याचा मृत्यू झाला. अधिकृत अहवालानुसार त्यानं आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. त्याची साथीदार घिस्लेन मॅक्सवेलला 2021 मध्ये दोषी ठरवून 20 वर्षांची शिक्षा झाली असून सध्या ती तुरुंगात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे एप्स्टीन फाईल उघड झाल्यानंतर त्याचा भारतावरही परिणाम होणार असा दावा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. पंतप्रधान बदलणार आणि मराठी माणूस पंतप्रधान होणार अशी शक्यता त्यांनी वर्तवली होती. माझा इशारा होता 19 डिसेंबरला, कारण 19 डिसेंबरला अमेरिकेत संसदेने कायदा केलेला आहे. 19 नोव्हेंबरला कायद्यावर राष्ट्रपती ट्रम्प साहेबांनी सही केली आणि तो कायदा झाला. त्या कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की अमेरिकेत एप्स्टीन नावाचा एक माणूस होता, इस्रायलचा गुप्तहेर होता. त्यानं जो धुमाकूळ घातलेला आहे अमेरिकेमध्ये त्याचा पर्दाफाश होणार आहे. जेफ्री एप्स्टीनच्या मालमत्तेतील अनेक फोटो आणि कागदपत्र अजूनही उघड होणं बाकी आहे. त्यामुळे भारतावर याचा नेमका काय परिणाम होतो हे पाहणं चव्हाणांच्या दाव्यानुसार महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.